अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली ही मिरचीची भजी किती सुंदर दिसत आहेत आणि खायला सुद्धा चविष्ट आहे। चला तर आज बनवूया आपण ही मिरचीची भजी। त्यासाठी मी इथे तळण्यासाठी स्पेशल असणाऱ्या मिरच्या घेतल्या। या मिरच्यांची मी देठ काढून घेतली, तुम्ही देठ ठेवले तरी चालेल। आणि या मिरच्यांना आपण आता मधोमध कट करून घेऊया। कट करून घेतल्यानंतर आतमध्ये खराब आहे की नाही हे आपण एकदा चेक करून घ्यायचं। त्यासोबतच आता या मिरच्या आपण प्लेटमधून काढून घेतल्यानंतर आपल्याला कढईमध्ये याला थोडेसे फ्राय करून घ्यायच्या। याने काय होईल, आपल्या मिरच्या थोड्याशा शिजल्या जातील आणि तळल्यानंतर त्या आतमधून शिजलेल्या असतील। थोडंसं यामध्ये मीठ टाकून आणि थोडासा 2 ते 3 पाण्याचा थेंब टाकून आता याला आपण झाकण ठेवूया आणि याला कमीत कमी 5 मिनिटं थोडीशी याची वाफ काढून घेऊया। तोपर्यंत आपण भज्यासाठी लागणारे बॅटर तयार करून घेऊया। इथे मी 1.5 वाटी बेसन घेतलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा चवीनुसार मीठ आणि 1 वाटी पाणी घालून याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिक्स करताना याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। जसं पाणी लागेल तसं पाणी टाकून आपण नेहमीप्रमाणे भज्यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया। आणि इथेच मी शिजलेल्या मिरच्या घेतल्या, मिरच्या एकदम व्यवस्थित शिजल्या आहेत। आणि आता आपण साईडला कढई पण गरम होण्यासाठी ठेवली आहे आणि या बॅटरमध्ये आपल्याला पूर्णपणे मिरची टाकून घ्यायची। मिरची बॅटरमध्ये पूर्णपणे बुडवून आपल्याला गरम तेलामध्ये सोडायचं। लक्षात ठेवायचं, मिरची पूर्णपणे बेसनने कव्हर झाली पाहिजे, नाहीतर मिरची थोडीशी आपली कच्ची राहील। तर अशा प्रकारे आपण एक एक करून सगळ्या मिरच्या सोडून घेऊया आणि मिडियम गॅसवरती हलकाशा गोल्डन झाल्यानंतर आपण पूर्ण याला पलटून घेऊया आणि दोन्ही साईडनं गोल्डन ब्राउन झाल्यानंतर आपण याला काढून घ्यायचं। अशा प्रकारे मिरचीचे भजी काढायला खूप सोपे आणि खायला सुद्धा खूप छान लागतात। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्यासोबत सबस्क्राईब सुद्धा करा। थँक्यू।